नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांचे लक्ष आता आपल्या बँक खात्याकडे लागताना दिसते. नमस्कार. या ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही त्यांनी काय करायचं की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. पैसे जमा झालेच नाही, त्यामुळे महिलांचा प्रश्न पडला आहे की हे पैसे नेमके येणार तरी कधी. त्यामुळे तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर नेमकं काय करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. नेमकं आपल्याला कोणत्या नंबरवर फोन करायचा, तक्रार कुठे करायची, अजूनपर्यंत तुम्ही कुठं ऐकलं नसेल. त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा, जास्त महिलांपर्यंत शेअर करा. गुरुवारपर्यंत 19 सप्टेंबरपासून तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होतील अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार महिला देखील बँक खाते तपासायला सुरुवात केली. मात्र अनेक महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही. ज्या महिलांच्या अर्ज जुलैमध्ये मंजूर झाले होते त्या महिलांना सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट अशा महिलांच्या एकत्रित मिळून 3000 रुपये आले होते. आता या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 रुपयाची अपेक्षा होती, पण महिलांच्या खात्यामध्ये पैसेच आले नाहीत. त्यामुळे जर महिलांना तुम्हालाही पैसे आले नसेल तर तुम्हाला हा क्रमांक डायल करावा लागणार आहे की जो तुम्हाला खाली देण्यात येणार आहे. आणि हा जो क्रमांक आहे हा महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन आहे, जिथे आपल्याला नक्कीच मदत मिळेल. अजित पवारांच्या महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲपवर हेल्पलाईनवर सुरू केली आणि लाडक्या बहिणींना 9861 71 71 71 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जातील असं त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे. आता या नंबरवर समस्या करायच्या तरी कशा हेही आपण यात जाणणार आहोत. अजून लाईक केलं नसेल लाईक करा. वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲपवर तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी आपल्याला निवडाव्या लागणार आहेत. ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा. योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा. समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा. यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाणार आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल असंही याच्यातनं आपल्याला कळून चुकते. महिलांना तक्रार करता येणार का? आता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, कारण की जर महिला याच्यात पात्र आहेत तर तक्रार करता येणार का? माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना शक्तिदूत ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार करता येणार आहे. यानंतर त्यांच्याशी तक्रारीचे निवारण करता येईल. सो या 3-4 गोष्टी आज आपण जाणून घेतल्या की आपल्या जर अकाउंटमध्ये पैसे आले नसतील किंवा आपल्या शेजारच्या ताईच्या अकाउंटमध्ये जरी पैसे आले नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना याची नक्कीच मदत होणार आहे. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.